नमस्कार. आज आपण या ठिकाणी गणपतीपुळे या बीचवर आलेलो आहोत आणि हा संपूर्ण दृश्य पाहत आहोत. या ठिकाणी हे मंदिर आहेत आणि संपूर्ण असा परिसर आपण या ठिकाणी पाहत आहोत. अनेक पर्यटक या ठिकाणी आले आहेत. हा डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि पाहत आहोत आपण या समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटक या ठिकाणी आले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात आपण? मी सातारा जिल्हा तालुका खटाव वडूज मधून आलोय. वडूजवरून आला तुम्ही? होय होय. नेहमी येता? होय आहे रस्ते अधून मधून. बर होय. तुम्ही काय शाळेवर आहे का? हा मी शिक्षक आहे आणि आज आमच्या मित्रांसोबत या ठिकाणी आलेलो होतो गणपतीपुळेमध्ये गणपती दर्शन घ्यायला आणि दर्शन घेऊन आलोय. मस्तपैकी आता एन्जॉय करतोय आम्ही या ठिकाणी बीच वरती. बर तुम्हाला कसं काय वाटतं गणपतीपुळेचा अनुभव कसा काय तुमचा? गणपतीपुळे तर खूप सुंदर ठिकाण आहे. प्रत्येकाने एक वेळ तर अवश्य या ठिकाणाला भेट द्यावं असं हे ठिकाण आहे आणि एकदा भेट दिल्यानंतर तो पुन्हा या ठिकाणी येणार. आपण गोव्याला जातो. हो. दारू पितो, मांसाहार करतो. नाही मी दारू पित नाही, मांसाहार करत नाही. सरासरी गोव्याला गेले की दारू आपल्या महाराष्ट्र लोक खास हे ठिकाण खूप सुंदर आहे. अतिशय उत्तम. कितीतरी पटीने म्हणेन मी. आपण जर मी जर असं तुम्हाला कन्व्हिन्स केलं की आपण इतर ठिकाण जाण्यापेक्षा कोकणच बघितलं. अरे कोकण तर निसर्गाने भरभरून दिले कोकणाला आणि कोकणामध्ये खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे. ते प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. काय व्यवसाय करता? मी शिक्षक आहे. दुसरा व्यवसाय काय का तुमचा? दुसरा शेती, शिक्षक आणि LIC चा एजंट सुद्धा आहे. हो हो LIC एजन्सी आहे. आता जर ह्या ठिकाणी आपण बघतोय हो समुद्रात काही जर माणसं जातात हो खूप खोलवर जातात. हो तर समजा एखादा माणूस बुडला तर म्हणजे आत खोल जावं का न जावं? म्हणजे प्रत्येकानं आपली सुरक्षा जी आहे ती सेफ्टी पहिल्यांदा त्याचा विचार केला पाहिजे. निश्चितच असं होऊ नये, कुठलाही या ठिकाणी असा प्रसंग घडू नये बुडण्याचा वगैरे. तर सुरक्षा म्हणले की आपल्याला एखादं नाव आठवतं. सुरक्षा म्हणजे LIC. 100% सुरक्षा म्हणजे LIC. त्याबद्दल यात समजा चुकून एखादी दुर्घटना घडली त्यांची जर घरी लहान मुलं असतात तर असतात तर त्यासाठी काय सजेशन द्याल की इन्शुरन्स का असावा? आता समुद्रात आहे आपण पाहतोय. समुद्र म्हणजे माणसाचा समुद्रच आहे. भारत मध्ये समुद्रच आहे माणसाचा. बरोबर. एक तर अशी घटना घडू नये पण आपल्या हातात नाही त्या घटना. प्रत्येकाला कौटुंबिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने आपला योग्य तो विमा त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे. आपल्या कौटुंबिक जबाबदारी आपल्या पश्चात सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित पार पडल्या पाहिजेत एवढा प्रत्येकाचा विमा असणं गरजेचं आहे. म्हण आहे की ग्राहक आणि मृत्यू कधी पण येऊ शकतो. हो हो म्हणजे मृत्यू आपल्याला सांगून येत नाही. बरोबर आहे. आपण तुम्ही LIC म्हणजे एक प्रकारचं मृत्यू वस्तू संरक्षणच आहे ना. संरक्षण आहे निश्चित. जसं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. हो तसं LIC आपल्या विघ्नहर्ता आहे, आपल्या कुटुंबाची विघ्नहर्ता आहे असं म्हणलं तर काही वागवणार नाही निश्चितच. आणि हा समुद्र आहे. हो तर जर या नवीन व्यवसायामध्ये असतील आपण असं माणसाचा समुद्र आहे. हो तर या समुद्रामध्ये किती लोकांच्या पॉलिसी असतील असं तुमचं काय मत आहे? भारतात 126 कोटी लोकसंख्या आहे. 126 कोटी लोकसंख्येमध्ये किती लोकांच्या पॉलिसी असतील? तर आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30% म्हणजे जवळपास 30 कोटी लोकांच्या 40 कोटी लोकसंख्या आहे भारत देशाची. परंतु इन्शुरन्सचं जर प्रमाण आपण बघितलं तर हे 30% 30 ते 35% एवढंच आहे. एवढा मोठा समुद्र असताना एवढी संख्या कमी का? आपण काय कारण असावं? कुठं आपण कमी पडतोय? थोडासा अवेअरनेस लोकांच्या मध्ये थोडासा कमी होता आतापर्यंत. तो वाढत चाललाय. नवीन पिढीमध्ये तो अवेअरनेस आहे पण थोडंसं शेअर मार्केटच्या भूलभुलैयाला थोडंसं नवीन पिढी भुलल्यामुळे थोडंसं ते विम्याकडे थोडंसं दुर्लक्ष करते असं प्रकर्षानं झालं होतं. तर त्यांनी पहिल्यांदा विम्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आपला बेस स्ट्रॉंग केल्यानंतर जे एक्सेसिव्ह मनी आहे तो तुम्ही शेअर मार्केटमध्ये SIP मध्ये गुंतवायला काही हरकत नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला सल्ला देईन. नवीन पहिल्यांदा यायला आता आपण लाईफ जॅकेट आता बसणारच आपण. हो लाईफ जॅकेट आपण घालतो. आता समुद्रातल्या एक 5 मिनिटाच्या राईडसाठी जर तुम्ही प्रत्येक जण लाईफ जॅकेट जर या ठिकाणी वापरत असाल तर जीवनाच्या एवढ्या मोठ्या प्रवासासाठी लांबच्या प्रवासासाठी LICचं लाईफ जॅकेट हे प्रत्येकाला घेतलं पाहिजे. त्याला पर्याय नाही. लाईफ जॅकेट शिवाय प्रवास करणे म्हणजे समुद्रात जाणे. हो LIC शिवाय जीवन प्रवास करणं म्हणजे लाईफ जॅकेट शिवाय समुद्रामध्ये जाणं किंवा पॅराशूट शिवाय विमानातून जम्प करणं अशा प्रकारचं म्हणावं लागेल. म्हणजे लाईफ जॅकेट हे आपल्या शरीराला अत्यंत महत्वाचं आहे. लाईफ पोहण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
आणि खूप खूप सर धन्यवाद. आता आम्हाला पण खूप कसं वाटतंय तर खूप छान तुम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करताय, विषय चांगला घेतलाय. जास्तीत जास्त लोकांना तुम्ही या माध्यमातून जागृत करा. जास्तीत जास्त लोकांना हा LICचं जे महत्त्व आहे ते महत्त्व पटवून द्या आणि अनेक कुटुंबाचं संरक्षण तुमच्या या माध्यमातून होण्याचं त्यांना प्रोत्साहन मिळावं अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा. जीवन हे आनंद घेण्यासाठी आहे, पण तितकंच संरक्षण सुद्धा जीवनामध्ये गरजेचं आहे निश्चित. असं या पागल साहेबांनी सांगितलं आहे. ते स्वतः इंग्लिशचे टीचर आहेत की आणि विद्यार्थ्यांच्या टिपा पण काढत असतात आणि लहानपणापासून बचतीचं बाळकडू ते देत असतात. तर मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करत आहे की कृपया आपण गणपतीपुळेला यावं, पण येताना आता इथून पुढं आपल्या जवळ जो कोणी एजंट असेल त्याच्याकडे विमा पॉलिसी घेऊन गणपतीपुळे गोवा कुठेही जा, पण आपल्या जवळचा जो विमा पॉलिसी आपला मित्र असेल, पाहुणा असेल, मेहुणा असेल, दाजी असेल, कुणी असू द्या. पण आणि एक गोष्ट थांबवतो तुम्हाला, विमा पॉलिसी म्हणजे फक्त आपला मृत्यू होणार आहे आणि आपल्या पश्चात कुटुंबाला काहीतरी आर्थिक संरक्षण मिळणार आहे म्हणून नाही, तर LIC मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आहेत. आपलं PF असेल, आपलं भविष्य निर्वाह निधी आपण ज्याला बोलतो, आपल्याला आता पेन्शन नाहीये, सरकारने पेन्शन बंद केलेलं आहे, पण अतिशय सुंदर आयुष्यभर पेन्शन मिळणारे प्लॅन, कमी कालावधीमध्ये बचत करून आपल्याला आयुष्यभर पेन्शन मिळेल आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना खूप चांगलं आर्थिक संरक्षण मिळेल असे खूप सुंदर प्लॅन LICने डिझाईन केलेले आहेत. याची तुम्ही माहिती घ्या तुमच्या जवळच्या विमा प्रतिनिधीकडून आणि निश्चित LIC मध्ये तुम्ही तुमची जी आर्थिक गुंतवणूक आहे ती सुरू करा. धन्यवाद. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा उद्याच्याला आपण दुसऱ्या एका ठिकाणी भेट देणार आहोत आणि तिथे आणखीन काही माहिती घेणार आहोत आणि या बचत आणि विमा जागृतीविषयी जनजागृती करणार आहोत. आणि कृपया की शेवटची सूचना की आपण ज्यावेळेस समुद्रात येतो त्यावेळेस प्लॅस्टिक कचरा किंवा इतर काही कचरा टाकू नका. आणि या ठिकाणी हा आपला परिसर कोकण आहे, ते जरूर कोकण बघा असं मी आवाहन करत आहे. निश्चित माझ्या शाळेचं नाव आहे केमी हायस्कूल वडूज. आम्ही काल या ठिकाणी सहल घेऊन आलो होतो आणि मुलांना आम्ही ह्या सूचना दिल्या होत्या. इन इंग्लिश. Okay. Yesterday we came here with our students of Cambridge High School Vaduz, and our student kept their all those in their bag. They have not thrown anywhere. So I'm proud of my students and I'm proud of my school also. Jai Hind, Jai Maharashtra. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you.